in order to explain covalent bonding. आता व्हॅलन्सी बॉन्ड थिअरी जी आहे which explains that covalent bonding, Hitler and London developed the valence bond theory on the basis of wave mechanics. This theory was further extended by Pauling and Slater. आता याच्यामध्ये त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाचे सिद्धांत मांडलेले आहेत बघा. त्याला काय म्हणलं जातं? पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हॅलन्सी बॉन्ड थिअरी. आता पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हॅलन्सी बॉन्ड थिअरी मध्ये जर कन्सिडर केलं तर पहिलं पॉस्ट्युलेट मांडले बघा. अ कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्मड when half-filled valence orbital of one atom overlap with half-filled valence orbital of another atom. आता जर व्हॅलन्स ऑर्बिटल कन्सिडर केलं तर कोणतं येतं? फॉर एक्झाम्पल आता आपण वरती बघितलं बघा अमोनिया. काय फॉर एक्झाम्पल बघितलं कोण? अमोनिया. आता अमोनियाच्या बाबतीत जर बघितलं तर काय तुमचा अमोनियाचा ॲटॉमिक नंबर नेहमीप्रमाणे किती असतो? 7. अमोनियाचा ॲटॉमिक नंबर किती? 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 आणि 2p3. तर आता नायट्रोजनच्या व्हॅलन्स सेल मध्ये कोणतं ऑर्बिटल येतंय? पी. कोणतं ऑर्बिटल येतंय? पी ऑर्बिटल. द एलिमेंट इन विच लास्ट डिस्ट्रीब्युटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी ऑर्बिटल नोन ॲज पी ब्लॉक एलिमेंट. तुम्हाला पिरियडिक टेबल मध्ये बघा एलिमेंट्सचे 4 ब्लॉक दिसतील. कशावरनं ठरलेले आहेत? ज्या मूलद्रव्याचा बाह्यतम कक्षेतला इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटल मध्ये जातो त्याला त्या ऑर्बिटलचं नाव दिलं जातं. मग आता नायट्रोजनचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये एंटर होतोय? तर पी. म्हणून तो कशामध्ये मोडतो? तर पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये. मग आता कसं म्हणलं बघा, कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्मड when the half filled valence orbital of one atom. आता नायट्रोजनचं जर व्हॅलन्स ऑर्बिटल बघितलं आपण 2p3 म्हणलंय. तिन्ही इलेक्ट्रॉन फिल करत असताना आपण हंट्स रूल फॉर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी प्रमाणे करतो. काय तिन्ही ऑर्बिटल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन हाफ फिल्ड काय केला आपण फिल करून घेतलेला आहे. मग आता तिन्ही इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटल मध्ये कसे आहेत? तर अनपेअर्ड. काय तिन्ही पी ऑर्बिटल कसे आहेत? अनपेअर्ड. मग आता कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्मड when half-filled valence orbital of one atom overlap with half-filled valence orbital of another atom. सपोज जर इथं आता अमोनिया मोलेक्युल फॉर्मेशन कन्सिडर केलं तुम्ही. अमोनिया मधल्या नायट्रोजनचे तिन्ही पी ऑर्बिटल कसे आहेत? अनपेअर्ड. वर बघितल्याप्रमाणे पी ऑर्बिटल कसं असतंय? डम्बेल शेप्ड. त्या पद्धतीने जर बघितलं तिघाकडेही कसं आहे? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. डोक्यावरती मात्र लोन पेअर आहे. डोक्यावरती मात्र लोन पेअर आहे. पण आता ह्याला बॉन्डिंग साठी काय करावं लागतंय? तर 3 हायड्रोजन ॲटम बरोबर बॉन्ड करावा लागतोय. मग हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. हायड्रोजनचं सुद्धा ऑर्बिटल कसं असतंय? अनपेअर्ड. कसं असतंय? अनपेअर्ड. मग आता हायड्रोजनचं एस ऑर्बिटल नायट्रोजनच्या पी ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप होत असतंय. म्हणजे दोघं एकमेकाला समोरासमोर छेदतात. काय आणि तिथं काय तयार झाला? एन एच बॉन्ड. काय तयार झाला? एन आणि एच बॉन्ड. मग आता तिथं दोघंही एकमेकाला ओव्हरलॅप किंवा छेदत असताना किंवा कॉम्बिनेशन होत असताना दोन ॲटॉमिक ऑर्बिटलचं तिथं काय होत असतंय? एक दोघांच्या इलेक्ट्रॉनची जी काय आहे पेअरिंग होत असते. आणि पेअरिंग होत असताना द इलेक्ट्रॉन इन हाफ फिल्ड व्हॅलन्स ऑर्बिटल मस्ट हॅव अपोजिट स्पिन. आता पी चा अर्धा इलेक्ट्रॉन आणि तुमच्या एस चा अर्धा इलेक्ट्रॉन म्हणजे नायट्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन दोघं एकत्र आल्यानंतर कसे? अपोजिट स्पिन मध्ये नेहमीप्रमाणे. तुम्हाला माहितीये दोन इलेक्ट्रॉन फिरत असताना कसे फिरतात? अपोजिट स्पिन, इक्वल अँगल बट अपोजिट डायरेक्शन. दोघांमधली क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असते. पण अँगल कसा असतोय? सेम असतोय. इक्वल अँगल बट अपोजिट डायरेक्शन. मग आता सेकंड पोस्टुलेट काय आहे? द इलेक्ट्रॉन्स इन हाफ फिल्ड व्हॅलन्स ऑर्बिटल मस्ट हॅव अपोजिट स्पिन. काय? इलेक्ट्रॉन्स इन हाफ फिल्ड व्हॅलन्स ऑर्बिटल मस्ट हॅव अपोजिट स्पिन. थर्ड अजम्पशन काय दिलंय किंवा पोस्टुलेट काय दिलेलं आहे? ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन हाफ फिल्ड ऑर्बिटल ओव्हरलॅप द अपोजिट स्पिन इलेक्ट्रॉन गेट न्यूट्रलाइज्ड. ज्यावेळेस नायट्रोजनचा एक इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटल मधला आणि हायड्रोजनच्या एस ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन दोघं एकमेकाला ओव्हरलॅप झाल्यानंतर तिथं काय कोणत्या स्पिन मध्ये एकमेकाबरोबर ओव्हरलॅप होत असते? तर अपोजिट स्पिन मध्ये.
काय दोघं इलेक्ट्रॉन एकत्र आल्यानंतर त्यांची डायरेक्शन कशी असते, इक्वल अँगल बट अपोजिट डायरेक्शन. दे आर रोटेट्स क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन हाफ फिल्ड ऑर्बिटल overlaps or opposite spin of electron get neutralized, which increases the electron density काय and decrease the nuclear repulsion. Energy released during overlapping of atomic orbital. आता तिथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करते, दोघं अपोजिट स्पिन मध्ये फिरून वाढवते, पण एनर्जी ऑफ दिस ओव्हरलॅपिंग ॲटॉमिक ऑर्बिटल डिक्रीजेस. आता ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप स्ट्रॉंगर इज बॉन्ड फॉर्मड. जेवढं सहजासहजी समोरासमोर ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग होईल काय, ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप स्ट्रॉंगर इज बॉन्ड फॉर्मड. Complete overlap of atomic orbital does not take place due to the intermolecular repulsion. Right? Due to the intermolecular repulsion take place. आता if an atom possesses more than one unpaired electron. आता नायट्रोजन कडे बघितलं आपण, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत तिघही पी इलेक्ट्रॉन कसे आहेत, अनपेअर्ड. तिघही पी इलेक्ट्रॉन कसे आहेत तर अनपेअर्ड. मग आता एखाद्या मोलेक्युल मध्ये किंवा एखाद्या मोलेक्युल मधल्या सेंट्रल ॲटम कडे जास्तीत जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर इट कॅन फॉर्म मोर दॅन वन बॉन्ड. तिथं कशाची शक्यता असते तर मल्टिपल बॉन्डिंगची. सो द नंबर ऑफ बॉन्ड फॉर्मड विथ इक्वल नंबर ऑफ हाफ फिल्ड ऑर्बिटल. जेवढी हाफ फिल्ड ऑर्बिटल जास्त तेवढे त्याचे काय, जेवढे व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन जास्त तेवढी हाफ फिल्ड ऑर्बिटल जास्त आणि तेवढे त्याची बॉन्डिंगची कॅपॅसिटी जास्त. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स कशा असणार आहे तिथं जास्त, तेवढी त्याची कशी असणार आहे बॉन्डिंगची कॅपॅसिटी जास्त. इफ एन ॲटम, उदाहरणार्थ आपण SF6 मोलेक्युल बघूया. काय SF6 मोलेक्युल, सल्फरचा ॲटॉमिक नंबर किती असतो 16, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 6. सल्फरकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत तर एकूण 6 इलेक्ट्रॉन. त्याने 6 फ्लोरीन बरोबर बॉन्ड केला. काय इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आले तुमचे 6. मग आता 1s2 2s2 2p6 प्रमाणे जर बघितलं, सल्फर सुद्धा अल्सो काय असतोय पी ब्लॉक एलिमेंट्स. मग त्याच्यामधले 6 इलेक्ट्रॉन्स जे आहेत फ्लोरीन बरोबर बॉन्ड करतात, पण इट हॅव्हिंग कॅपॅसिटी टू मल्टिपल बॉन्डिंग. एकापेक्षा अनेक बॉन्ड तयार झाले. सल्फरच्या 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सनी काय केला, 6 फ्लोरीन ॲटम बरोबर बॉन्ड केला. म्हणून काय म्हटलं जातं, इफ एन ॲटम possesses more than one unpaired electron then it can form more than one bond. So number of bond formed will be equal to the number of unpaired electron किंवा number of valence electron. आता distance at which attractive and repulsive forces balance each other. आता तो मोलेक्युल तयार होत असताना तिथं मी सांगितलं एकतर अट्रॅक्टिव्ह फोर्स असते किंवा रिपल्सिव्ह फोर्स असते. डिस्टन्स ॲट विच attractive and repulsive forces balance each other. Equilibrium distance between nuclei of two bonded atoms. At this distance, total energy of bonded atom is minimum and stability is the maximum. उदाहरणार्थ जर बघितलं, SF6 मोलेक्युल तयार होत असताना सेंट्रल ॲटम आणि सराउंडेड ॲटम मधलं जर अंतर बघितलं, काय डिस्टन्स बिटवीन इंटरन्यूक्लिअर फोर्सेस, मग अट्रॅक्टिव्ह असोत किंवा रिपल्सिव्ह असोत. आता इथं अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे, सल्फर कसा पॉझिटिव्ह, फ्लोरीन कसा इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्यामुळे इथलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असणार आहे जास्त, रिपल्सिव्ह पेक्षा अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त असते. मग आता डिस्टन्स बिटवीन न्यूक्लिया ऑफ टू बॉन्डेड ॲटम, सल्फरचं केंद्रक आणि फ्लोरीनचं केंद्रक ह्याच्यामधलं जर अंतर बघितलं तर कसं असतंय मिनिमम, पण त्या मोलेक्युलला स्टॅबिलिटी कशी असते मॅक्झिमम. का तर त्यांना आपल्या आउटर मोस्ट सेल मध्ये एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शेअर करून काय सल्फर आणि फ्लोरीन मध्ये बॉन्डिंग तयार केले. मोलेक्युल हॅव काय म्हटलं जातं मिनिमम रिपल्शन अँड मॅक्झिमम स्टॅबिलिटी किंवा डिस्टन्स बिटवीन किंवा टोटल एनर्जी ऑफ बॉन्डेड ॲटम इज द मिनिमम. त्या मोलेक्युलची एनर्जी कशी असते मिनिमम दोन बॉन्डेड ॲटम मधली, पण त्याची स्टॅबिलिटी कशी असणार आहे मॅक्झिमम. इलेक्ट्रॉन्स विच आर पेअर्ड इन द व्हॅलन्स शेल कॅनॉट पार्टिसिपेट इन द बॉन्ड फॉर्मेशन. आता जे काय पेरिंग मधले इलेक्ट्रॉन्स आहेत, काय पेरिंग मधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते बॉन्डिंग मध्ये भाग घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ बघितले आपण अमोनिया मोलेक्युल. आता अमोनिया मधले जर इलेक्ट्रॉन बघितले
अमोनिया मधला सेंट्रल ॲटम, नायट्रोजनचे जर इलेक्ट्रॉन्स बघितले तुम्ही तर नायट्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? ॲटॉमिक नंबर 7, 1s2, 2s2 आणि 2p3. आता इथं बॉन्डिंग मध्ये कोणती पेअर पार्टिसिपेट करते, कोणते इलेक्ट्रॉन्स पार्टिसिपेट करते? तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. नायट्रोजनच्या बाबतीत जर बघितलं 2 आणि 5, पण त्या 5 मधले पहिल्या एस मध्ये दोघं गेले, दुसऱ्या एस मध्ये दोघं गेले आणि पी मध्ये मात्र एक इलेक्ट्रॉन आलाय. काय? पी मध्ये मात्र एक इलेक्ट्रॉन. जरी व्हॅलेन्स शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन असले तर त्यातले बॉन्डिंग मध्ये भाग घेणारे किती असते? तिघच. आणि एक जी जोडी आहे ती कंप्लीट फुल्ली पेअर आहे. एस ऑर्बिटल पूर्णपणे भरलंय, त्यामुळे ते बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही. लोन पेअर म्हणून नायट्रोजनच्या डोक्यावरती राहते. म्हणून काय म्हणलंय? द इलेक्ट्रॉन्स विच आर पेअर्ड इन द व्हॅलेन्स शेल. आता व्हॅलेन्स शेल मधल्या जोडीने असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत बोलतोय आपण. The electrons which are paired in the valence shell cannot participate in the bond formation. However, in atom, there are one or more vacant orbital present in the electron can unpair and participate. Other filled and vacant orbital differ in slightly from each other. आता फॉर एक्झाम्पल जर बघितलं, काय तुमचे ऑलरेडी जे पेअरिंग मध्ये असणारे इलेक्ट्रॉन आहेत, ऑलरेडी जोडीने फिरणारे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते काय करतात? बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाहीत. काय? बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही, पण त्या सेंट्रल आयटम वरती जशा आहेत तशा असतात. का? तर ते कसे आहेत? पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. काय? ते कसे आहेत? पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. बघा आता पुढे जर कन्सिडर केलं, लास्टचं पोस्टुलेट काय सांगितलंय त्यांनी? ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन एस ऑर्बिटल विच इज स्पेरिकल इन शेप. काय? ज्यावेळेस बॉन्ड तयार होत असतो त्यावेळेस एस ऑर्बिटलचा शेप कसा असतोय? स्पेरिकल शेप. कोणत्याही मॉलिक्युलच्या बाबतीत फॉर्मेशन कन्सिडर करा. वॉटर मॉलिक्युल असो, अमोनिया असो, किंवा फॉस्फरस पेंटाक्लोराइड असो, किंवा सल्फर हेक्साफ्लोराइड. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडतो, उदाहरणार्थ हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1, हायड्रोजनचा लास्ट इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये गेला? तर कोणतं ऑर्बिटल येतंय? एस ऑर्बिटल. म्हणून त्या कोणता झाला? एस ब्लॉक एलिमेंट झाला. मग आता ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन एस ऑर्बिटल विच इज स्पेरिकल शेप्ड overlap in any direction. आता एस ऑर्बिटल हॅज ओनली वन ओरिएंटेशन. काय? एस ऑर्बिटल इज स्पेरिकल शेप्ड, इट हॅज ओनली वन ओरिएंटेशन. एस ऑर्बिटल कसं असतं? एकच. आता पी ऑर्बिटल कॅन ओव्हरलॅप एक्स, वाय अँड झेड डायरेक्शन. का? तर पी ऑर्बिटल हॅज 3 ओरिएंटेशन, पी एक्स, पी वाय आणि पी झेड. पी ऑर्बिटलची एक तर कॅपॅसिटी कशी असते? 3 लोक तयार होते. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी एकदा एक्स ऍक्सिसला दाखवतो आपण, जर ऍक्सिस कन्सिडर केले तर एकदा इलेक्ट्रॉनची डेन्सिटी एक्स ऍक्सिसला दाखवतो, दुसरा जर बघितला तर वाय ऍक्सिसला आणि तिसरा कुठं? झेड ऍक्सिसला. म्हणून पी ऑर्बिटलला 3 ओरिएंटेशन आहेत. बघा, शेप आणि जिओमेट्री ऑफ दी ॲटॉमिक ऑर्बिटल बघितले आपण. त्याच्यामध्ये पी ऑर्बिटल हॅज 3 ओरिएंटेशन, इट हॅज अ डम्बेल शेप्ड स्ट्रक्चर. मग आता पी ऑर्बिटल कॅन ओव्हरलॅप ओनली इन 3 डायरेक्शन, एक्स, वाय आणि झेड डायरेक्शन. सिमिलरली डी अँड एफ ऑर्बिटल्स आर ओरिएंटेड इन अ सर्टन डायरेक्शन इन स्पेस. आता पुन्हा डी ची बघितली, एकूण 5 ऑर्बिटल असतात, एफ ची एकूण 7 ऑर्बिटल. मग ते त्यांची पुन्हा 7 सब दिशेने पुन्हा त्यांची काय असणार आहे? ओव्हरलॅपिंगची डायरेक्शन. पण आपल्याला लागतं कुठपर्यंत? एस आणि पी ऑर्बिटल पर्यंत. ओव्हरलॅपिंग कुठपर्यंत चालतंय आपलं? तर एस आणि पी ऑर्बिटल पर्यंत. बघा, लक्षात येते का व्हॅलेन्सी बॉन्ड थिअरी? सर्वांच्या लक्षात येते का व्हॅलेन्सी बॉन्ड थिअरी? समजते का? बघा, समजली का व्हॅलेन्सी बॉन्ड थिअरी? आता त्या थिअरीच्या नावामध्येच आहे बघा. एक मेसेज करून होय नाही काय असेल ते सांगा, किंवा माईक ऑन करून सांगितलं तरी चालतंय. बघा, आता व्हॅलेन्सी बॉन्ड थिअरी मध्ये जर कन्सिडर केलं तर कोणते इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करते? तर कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्मड when half-filled valence orbital of one atom overlap with the half-filled valence orbital of another atom. काय?
आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर कोव्हॅलंट बॉन्ड जिथे तयार होतो त्यावेळेस कोणते इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतात, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. कोणते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, तर तुमचे मोलेक्युलचं किंवा मोलेक्युल कन्सिडर केल्यानंतर त्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर मांडलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आउटर मोस्ट सेल मध्ये येणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करतात, बॉन्डिंग मध्ये भाग घेतात. मग समजा वॉटर मोलेक्युल आहे, वॉटर मोलेक्युल मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन ॲटम आहेत, तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. हायड्रोजनचा लास्ट इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये गेला, s ऑर्बिटल मध्ये, तो कसा अनपेअर्ड. आता ऑक्सिजनचा लास्ट इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये गेला, पी ऑर्बिटल मध्ये, तोही कसा अनपेअर्ड. काय, ऑक्सिजन कडे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, हायड्रोजनच्या 2 s अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बरोबर बॉन्ड झाले, काय तयार झाला, कोव्हॅलंट बॉन्ड. आता दुसरा पॉस्टुलेट काय सांगितले बघा, ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन. काय पुस्तक समोर असेल तर त्याच्यामध्ये पण बघा, ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन. आता ही जी काय बॉन्ड फॉर्मेशनची प्रोसेस आहे त्यावेळेस हाफ फिल्ड ऑर्बिटल ओव्हरलॅप, अपोजिट स्पिन अँड इलेक्ट्रॉन गेट न्यूट्रलाइज्ड. आता दोन्ही ॲटम्सची ॲटॉमिक ऑर्बिटल कशी अर्धी भरलेली, हाफ फिल्ड. ज्यावेळेस दोघे एकमेकाला ओव्हरलॅप होत असते त्यावेळेस तिथले इलेक्ट्रॉन्स कसे अपोजिट स्पिन मध्ये एकत्र आले आणि त्यांचे काय झाले, न्यूट्रल. म्हणून ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप विथ अपोजिट स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन्स गेट न्यूट्रलाइज्ड, which increases the electron density and decreases the nuclear repulsion. Decreases the nuclear repulsion. Energy is released during overlapping of atomic orbital. त्यावेळेस तिथून एनर्जी काय बॉन्ड तयार होत असताना बाहेर टाकली जाते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, एनर्जी इज रिलीज्ड ड्युरिंग द बॉन्ड फॉर्मेशन. आता ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप स्ट्रॉंगर इज बॉन्ड फॉर्मड. जेवढं ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग असेल, ओव्हरलॅपिंगचे प्रकार आहेत मग, यस यस ओव्हरलॅप, यस पी ओव्हरलॅप, पी पी ओव्हरलॅप, असे 3 प्रकार आहेत. मग जेवढं जास्तीत जास्त ओव्हरलॅपिंग असेल तेवढे बॉन्ड जास्त फॉर्म होणार, काय तेवढा जास्त स्ट्रॉंग बॉन्ड होईल. ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप स्ट्रॉंगर इज बॉन्ड फॉर्मड. हाऊएव्हर कंप्लीट ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल डज नॉट टेक प्लेस इंटरन्यूक्लिअर रिपल्शन. आता कंप्लीट झाल्यानंतर ओव्हरलॅपिंग काय पुन्हा तिथं इंटरन्यूक्लिअर रिपल्शन डेव्हलप होत नाही, का तर 2 इलेक्ट्रॉन एकत्र येतात अपोजिट स्पिन मध्ये आणि दे आर गेट न्यूट्रलाइज्ड. इफ अन ॲटम पोजेसेस मोर दॅन 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, एखाद्या ॲटम मध्ये जर जास्तीत जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर देन इट कॅन फॉर्म मोर दॅन 1 बॉन्ड. त्याच्यामध्ये बॉन्डिंगची कॅपॅसिटी कशी असते, एकापेक्षा जास्त. जेवढे जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तेवढे जास्त बॉन्ड फॉर्मड. मग आता बॉन्ड फॉर्मड विल बी इक्वल टू द नंबर ऑफ half filled and unpaired electron. The number of unpaired electrons is equal to the number of bond. एवढं लक्षात ठेवायचं, जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, जेवढे हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल, तेवढे नंबर ऑफ बॉन्ड त्या मोलेक्युल मध्ये. Distance at which attractive and repulsive forces balance each other is the equilibrium distance between nuclei of two bonded atom. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही अमोनिया कन्सिडर केला तर अमोनिया मधल्या नायट्रोजन हायड्रोजन मध्ये जे काय आफ्टर केमिकल बॉन्डिंग जे फोर्स डेव्हलप झाले, मग आता इंटरॅक्टिव्ह फोर्स मग अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल, त्या अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह फोर्स मधनं त्या 2 ॲटमच्या केंद्रकामध्ये जे अंतर मेंटेन झाले त्याला काय म्हटलं जातं, बॉन्ड लेंथ. काय, द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लिय ऑफ 2 बॉन्डेड ॲटम इज नोन ॲज बॉन्ड लेंथ. आणि दिस बॉन्ड लेंथ हॅज काय म्हटलं जातं, मिनिमम एनर्जी अँड मॅक्झिमम स्टॅबिलिटी. हा जो NH बॉन्ड तयार होत असताना जी काही एनर्जी बाहेर टाकली जाते ती कशी असते, मिनिमम. पण याच्यामधलं स्टॅबिलिटीचं मोलेक्युलचं प्रमाण कसं असतं, तर मॅक्झिमम. आणि नेक्स्ट अजम्पशन आहे तुमचं काय, तर इलेक्ट्रॉन विच आर पेअर्ड इन द व्हॅलन्स शेल कॅनॉट पार्टिसिपेट इन द बॉन्ड फॉर्मेशन. आता जे काही इलेक्ट्रॉन पेअरिंग झालेले असतात, ऑलरेडी नायट्रोजन कडे सुद्धा एस ऑर्बिटल मधले दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर झालेले आहेत बघा. एस ऑर्बिटल पूर्ण भरल्यानंतरच आपण पी कडे जातो. मग इलेक्ट्रॉन विच आर पेअर्ड इन द व्हॅलन्स शेल कॅनॉट पार्टिसिपेट इन द बॉन्ड फॉर्मेशन. हाऊएव्हर an atom there is one or more vacant orbital present, electron can unpair and participate
in the bond formation provided energies of half filled and vacant filled orbital differ slightly from each other. And during the formation of s orbital is spherical shaped. And during the formation of bond or during bond formation s orbital is spherical shaped. It can overlap only one direction. आता s orbital कोणत्याही बाजूने जर ओव्हरलॅप झाला तर इट हॅज ओनली वन ओरिएंटेशन. बट p orbital has a three orientation px, py and pz. It can overlap px, py and pz direction. Similarly d and f orbitals. आता याच्या बाबतीत जर बघितले हे तात्पुरते सिद्धांत मांडलेत. मग त्याच्यामध्ये जर बघितलं मॉलिक्यूल तयार होत असताना जे काही इंटरॅक्टिव्ह फोर्सेस तयार होत असते आणि पुन्हा बघायचं आपल्याला ओव्हरलॅप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. ओव्हरलॅप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये जर बघितलं तर 3 ओव्हरलॅप आहेत. त्या 3 ओव्हरलॅप मध्ये एस एस ओव्हरलॅप, एस पी ओव्हरलॅप आणि पी पी ओव्हरलॅप. त्यातून सिग्मा आणि पाय बॉन्ड तयार होत असते. पण आता तुमचं attractive forces are stronger than repulsive forces. Overlap take place between two half-filled orbital. Bond is formed. Energy of system is lower. Lowering of energy during bond formation is depicted the potential energy diagram. ज्यावेळेस आता इथं दोन ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र येत असतात आणि त्यातून एक नवीन बॉन्ड तयार होत असते. पण कोणती दोन ॲटॉमिक ऑर्बिटल हाफ फिल्ड अर्धी भरलेली ती दोन ॲटॉमिक ऑर्बिटल व्हॅलन्स शेल मधली ज्यावेळेस एकत्र येत असते त्यावेळेस काय तिथं बॉन्ड फॉर्मेशन मधली एनर्जी जी असते ती कशी असते लोअर एनर्जी. काय लोअर एनर्जी. रिपल्सिव्ह फोर्सेस बी स्टॅबिलाइज द सिस्टीम विथ इन्क्रीजिंग एनर्जी. एक्सपेरिमेंटली इट हॅज फाउंड ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मोलेक्युल. इथं डायग्राम दिलेली आहे बघा. टोटल एनर्जी, इक्विलिब्रियम डिस्टन्स दोन ॲटम मधलं. आता काय सांगतंय द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस डिक्रीजेस द एनर्जी. Experimentally, it is found that during the formation of hydrogen molecule, the magnitude of newly developed attractive forces contribute more than newly developed repulsive forces. जेवढा अट्रॅक्टिव्ह फोर्स असतंय तेवढं रिपल्सिव्ह फोर्स असते. त्यामुळे तिथे एनर्जी कशी असते मिनिमम, पण मोलेक्युलची स्टॅबिलिटी कशी असते मॅक्झिमम. ॲज अ रिझल्ट पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम बिकम डिक्रीजेस. पोटेन्शियल एनर्जी वर्सेस काय डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लियर बॉन्डेड ॲटम असा ग्राफ दाखवलाय त्यांनी. ॲज द ॲटम क्लोजर टू वन अनदर एनर्जी ऑफ सिस्टीम डिक्रीजेस. ओव्हरलॅप increases only certain distance between two nuclei. Attractive forces balance each other and system attains minimum energy. At this stage, bond is formed between two atoms. Hydrogen bond if the two atoms are purchased closer to each other. ज्यावेळेस H2 बॉन्ड तयार होत असताना H डॉट H काय दोन्ही हायड्रोजनचा एक एक यस यस ओव्हरलॅपने इलेक्ट्रॉन काय झाला ओव्हरलॅप आणि इथं काय तयार झाला H सिंगल बॉन्ड H. आता डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियर टू बॉन्डेड ॲटम दे आर क्लोजर टू इच अदर. दे हॅव मिनिमम एनर्जी अँड मॅक्झिमम स्टॅबिलिटी. ह्या हायड्रोजन मोलेक्युलची एनर्जी कशी असते मिनिमम असते पण त्या मोलेक्युलर स्टॅबिलिटी कशी असते मॅक्झिमम. अकॉर्डिंग टू द फॅलन्सी बॉन्ड थेरी. अकॉर्डिंग टू द फॅलन्सी बॉन्ड थेरी. बघा पुन्हा एकदा वाचून बघा हा पॉइंट तुम्ही आणि नाही समजला तर मग मला विचारा नंतर अजून एकदा लेक्चर ऐका तुम्ही हे रेकॉर्ड झालेलं. सोपी आहे व्हॅलन्सी बॉन्ड थेरी. ज्याला हाफ फिल्ड इलेक्ट्रॉन कळाले त्यांना समजते सहज. थांबूया आज आपण इथं. राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला बघूया.